मालिका किंवा रिअल लाईफमध्ये भांडणं हा एक अविभाज्य घटक असतो. मग तो ऑनस्क्रीन असू दे किंवा ऑफस्क्रीन असू दे. तुमच्यातलं कुठलं भांडण तुम्हाला आठवत आहे, म्हणजे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सुद्धा? स्पेसिफिकली नाही, पण दोन गोष्टी मला आठवत आहेत. एक तर ना ह्याला खूप लवकर राग येतो आणि ना राग आला ना की त्या रागामध्येच तो असे काही निर्णय घेतो त्याच्याबद्दल तो कदाचित नंतर रिग्रेट करत असेल. आणि हे मी राधाई बावरीच्या वेळेस मला खूप जास्त मी एक्सपिरियन्स केलं आणि आत्ताही करते, म्हणजे कलावंत पथकाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा करते. सो ते एक आहेच, म्हणजे भांडणं होत नाही, पण मला असं होतं की यार शांत हो, यार कळलं आता तू चिडलायस, तू शांत हो आता प्लीज, काम डाऊन, असं मी अनेक वेळा त्याला सांगितलंय. आणि किस्सा असा आठवत नाहीये, पण राधाच्या शूटच्या वेळेस तुला आठवते की नाही माहिती नाही, पण माझ्या ना करंगीला पायाच्या बोटाला लागलं होतं आणि सॉलिड लागलं होतं, म्हणजे रक्त बिक्त येत होतं, असं जखम झाली होती. आणि तेव्हा तो असे मोठे बूट घालायचा, हो 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 हो, बूट्स होते, बूट्स होते. तर आमचा एक काहीतरी रोमॅन्टिक सीन होता जिथे आम्ही जवळ येतो आणि तो माझे असे गाल पकडतो, तर त्याने ना एका शॉटमध्ये त्याचा पाय माझ्या पायावर दिला जिथे लागलो होतं. आणि तेव्हा इतकं जोरात मी त्याला ढकललं होतं ना की म्हणजे मला असं झालं की तू पुढचे काही दिवस बोलूच नको माझ्याशी. सो हा किस्सा एक मला त्याचा आठवतोय. फारच आठवतोय रे मला. हा, मला आता तेच झालं की सौरभला असं वाटत असेल की अरे हिची मेमरी जरा खूपच जास्त स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा. पण सौरभ, तुला आठवतंय का, जसं ती म्हणाली की तू पटकन चिडतोस वगैरे, पण तुला असं आठवतंय की कधी रागाच्या काय म्हणतात रागाच्या भरात कधी श्रुतीवर रिॲक्ट झालेला किंवा ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन एखादं भांडण आठवतंय दोघांमधलं की त्यावेळी असं झालं होतं? मला त्याचा तो हा किस्सा आठवतोय. एक दिवस 8:30चं कॉल टाईम असायचं, 9ची शिफ्ट असायची, 9-10 पर्यंत आम्ही रोल करायचो काही झालं तरी. आणि तो मुलगा असल्यामुळे पटपट मेकअप झाले असल्यामुळे बऱ्याच वेळेस 99% ऑफ द टाइम त्याच्यामुळे सुरू व्हायचं की आयदर त्याचा क्लोज नाही तर त्याचा सीन किंवा काहीतरी. तर एक दोन दिवस असं काहीतरी झालं की त्याला यायला उशीर झाला आणि रोल काहीतरी 9:15 का 9:20ला झालं. आणि मग त्याच्यावरनं काहीतरी चर्चा झाली की अरे यार तू वेळेत का नाही येतेस वगैरे वगैरे. आणि मग 9-10ला रोल करायचं वगैरे झालं, व्हायचं, डोकं फिरलं, चिडला. नेक्स्ट डे बसनं तो पुढचे आठवडाभर 7:15 वाजता सेटवर आला होता. आता ह्याची काहीच गरज नाही, खरंच काहीच गरज नाहीये. 7:15 वाजता येऊन तू काही सिद्ध केलं नाही, कारण सगळे लोक येणार आहेत 9 वाजता. पण नाही, डोकं फिरलं, राग आला, मी उद्यापासून 7:15 वाजताच सेटवर येणार, मी येऊन बसणार, कोणी नसलं तरी चालेल, मी येऊन बसणार. आणि हे केलं त्यांनी आठवडाभर. मग तो शांत झाला, आम्ही शांत झालो, सगळे शांत झाले, मग 9 वाजता यायला लागले. हा त्याचा प्रॉब्लेम आहे की तो चिडला की असं काहीतरी तिरसट काहीतरी मला वाटतं आता सौरभ कडून याचं उत्तर हवंय. नाही हर्षीभाई, आता ती बरोबर, त्याच्यातलं काही एकही शब्द चुकीचा नसेल, मला काहीच आठवत नाहीये. कारण मला असं आहे ना की ते त्या वेळेला मी करतो आणि कदाचित ते एवढं लक्षात ठेवण्यासारखं नसतं, त्या लायकीचंही नसतं, त्यामुळे आम्हाला त्रास झालेला असतो लक्षात राहतं. त्यामुळे ते मेमरीतनं माझं वाईप आउट करण्यात येतं ऑटोमॅटिकली, ते ऑटो डिलीटवर जातं. पण हा, म्हणजे वर्थ काही असेल की मी हे नाही, हे आयुष्यभर लक्षात राहणार आहे माझ्या, तरच ते असं. पण मला नाही, मला तिच्या बरोबर भांडण केल्याची एकही इन्सिडन्स आठवत नाही, कधीच नाही. म्हणजे त्याच्या आधीच्या काही शोजमध्ये असेल किंवा काही ते असे मला समोरच्या माणसांनी कामाच्या बाबतीत इरिटेट केलं तर मी अगदी मनापासून भांडायला तयार असतो. मग तो पण आमच्यात हा प्रॉब्लेम कधीच झाला.